नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेष काय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिताय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. भागवताचं वाचन करत असताना आता आपण 7व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. सो 7वा अन्न रक्षा विधी अध्यायम व्याख्यास्यामः इतिह स्माहु रात्रेयादयो महर्षयः. सो अन्न रक्षेचा अध्याय जेव्हा आपण बघतोय तर त्याच्यामध्ये आपण विरुद्धापर्यंत सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या की विरुद्ध म्हणजे काय आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आणि विरुद्ध जरी घेतलं गेलं असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची की काय करायचं आहे विरुद्ध घेत असताना किंवा त्याचं अपथ्य सोडत असताना काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी ह्याच्या संदर्भातल्या महत्वाच्या. सो अपथ्यमपि त्यक्तं शीलितं पथ्यमेव वा सात्म्य असात्म्य विकाराय जायते सहसा न अन्यथा. शेअर करून घेते, एक सेकंड. 48वा श्लोक आहे. अपथ्यम ही अपथ्यमपि हि त्यक्तं शीलितं पथ्यमेव वा सात्म्य असात्म्य विकाराय जायते सहसा अन्यथा. क्रमेण अपचिता दोषाः क्रमेण उपचिता गुणाः सन्तो यान्ति अपुनर्भावम् अप्रकम्प्या भवन्ति च. सो ह्याच्यामध्ये आपण आता बघितलं की आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं होतं की आपण ज्या ज्या वेळेला ह्याचा विचार करतोय की जेव्हा एखादं अपथ्य आहे तर ते बंद करायचंय आणि पथ्य चालू करायचंय, तर अशा वेळेला अचानक एकदम ही गोष्ट चालू नाही करायची आहे. मग क्रमाने या गोष्टी करायच्या आहेत. मग क्रमाने करत असताना त्याचं महत्व काय आहे, तर क्रमाने केल्यामुळे काय होणार आहे, तर जे शरीरातले धातू घटक त्या विकृत अन्नापासून तयार झालेले आहेत तर ते जाऊन त्याच्या ठिकाणी प्राकृत अन्नापासून तयार झालेले धातू घटक बनावेत. आणि ह्या दृष्टीने जो प्रयत्न आहे ना तो म्हणजे हा प्रामुख्याने आपण बघतो की क्रमेण अपचिता गुणा दोषाः क्रमेण उपचिता गुणाः. क्रमाक्रमाने अपचित असे दोष म्हणजे शरीरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी किंवा चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आहेत आहार आणि विहाराच्या संदर्भामध्ये, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या क्रमेण अपचिता, त्याचा अपचय होणं म्हणजे क्षय होणं ह्या दृष्टीने. आणि त्यानंतर क्रमेण उपचिता गुणाः, त्याचप्रमाणे नवीन ज्या वेळेला आपण चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत तर तिथे क्रमेण उपचिता गुणाः, उपचित झालेले असे हे क्रमाने जे गुण आहेत तर ते संतो यान्ति अपुनर्भावम. असं झाल्यामुळे काय घडतं की अपुनर्भाव त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो, म्हणजे पुन्हा त्या विकृत अन्न पदार्थांमधून किंवा विकृत भाव पदार्थांमधून ते धातू घटक तयार होणार नाहीत ज्या वेळेला आपण ह्या पद्धतीने क्रमाक्रमाने या गोष्टी करणार आहोत तेव्हा. मग हे असं का घडतं, तर मगाशी आपण त्याच्या आधीचा श्लोक जो बघितलेला होता, अपथ्यमपि हि त्यक्तं शीलितं पथ्यमेव वा सात्म्य असात्म्य विकाराय जायते सहसा अन्यथा. ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की आपण अपथ्य आणि पथ्य हे म्हणत असताना बघितलेलं होतं की नेहमी समजा आपण काहीतरी एखादं वाईट व्यसन आहे आणि ते सोडायचा प्रयत्न केला आणि अचानक सोडून नवीन काहीतरी चांगली गोष्ट चालू केली तर शरीराच्या दृष्टीने ती गोष्ट नवीन आहे ना, त्याच्यामुळं काय घडतं की शरीर त्या जे अवेलेबल गोष्टी आहेत त्याच्यापासून, जसं म्हणलं की अन्नापासून ब्रेड पासून त्याची सुरा उत्पन्न करतं, तर त्या पद्धतीनं गोष्टी घडतात. परंतु ज्या वेळेला क्रमाक्रमाने ह्या गोष्टी आपण करणार आहोत त्या वेळेला मात्र ही गोष्ट घडत नाही आणि म्हणूनच संतो यान्ति अपुनर्भावम, पुन्हा पुन्हा ही गोष्ट घडत नाही. आणि अप्रकम्प्या भवन्ति च. अप्रकम्प्य म्हणजे काय, प्रकम्प्यमान म्हणजे काय, हलणारे. आणि अप्रकम्प्य म्हणजे काय, तर नाही हलत. काय हलत नाहीत, तर ह्या पद्धतीनं जर का दोषापासून गुणांकडे जर का वाटचाल केली गेली
आणि योग्य पद्धतीनं केली गेली, तर मग जे तयार धातू घटक होणार आहेत, तर ते विकृत पद्धतीचे तयार होणार नाहीत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या संदर्भामध्ये अशी, की असं केल्यामुळं पुन्हा-पुन्हा तीच गोष्ट उत्पन्न होणं, हा सुद्धा भाग होणार नाही. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की क्रमेण उपचिता दोषाः अपचिता दोषाः क्रमेण उपचिता गुणाः संतो यान्ति अपुनर्भावम् अप्रकम्प्या भवन्ति च. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि म्हणूनच याच्यामध्ये आपण बघतो, की अपुनर्भवत्व येण्याच्या दृष्टीने धातूंच्या लेव्हलवरती काय करायला पाहिजे, तर योग्य पद्धतीनं क्रमाक्रमाने ह्या गोष्टींचा त्याग करायला पाहिजे. त्यालाच पादांशिक क्रम असं म्हणतात, हे आपण दोषाणां दूषणात्मनां अत्यंत सन्निधानाम म्हणजे दोष आणि धातू हे एकमेकांच्या अत्यंत सन्निधानामध्ये एकत्रच असतात, खूप जवळ असतात. अहितैर दूषणं भूयो न विद्वान कर्तृमर्हते. आणि ह्याच्यामध्ये अहित आणि दूषण याच्यापासून स्वभावतः ते अप्रवृत्त म्हणजे त्यांच्यापासून लांब जाण्याची धातूंची निश्चितच प्राकृत अवस्था असते किंवा स्वभाव असतो. आणि म्हणून काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, तर त्यांचं अहित अशा पदार्थांनी दूषण करणं, दुष्टी करणं हे योग्य त्या विद्वानांनी न कर्तृमर्हति. म्हणजे विद्वानांनी या गोष्टी करू नयेत. म्हणजे शहाण्याने निदान चांगल्या गोष्टी खाव्यात असं सांगतात हे. म्हणजे दोष आणि दूषण. दूषणात्मन म्हणजे कोण? तर धातू. दोष आणि धातू हे अत्यंत सन्निधानामध्ये असतात आणि हे जे अत्यंत सन्निधानामध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांचं दूषण अहित गोष्टींनी विद्वान माणसांनी करू नये. म्हणून नित्य हितकर गोष्टी खाव्यात असं सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये काय काय येतं नित्य हितकर मध्ये? आहार, शयन, ब्रह्मचर्य युक्त्या प्रयोजितैः शरीरं धार्यते नित्यम आगारमिव धारणैः. मग आता नित्य काय काय योग्य पद्धतीने करावं? तर आहार, शयन, ब्रह्मचर्य युक्त्या सेवित प्रयोजितैः. युक्त्या योग्य पद्धतीनं योग्य जसं जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं किंवा युक्ती प्रमाणाने काय काय करावं? प्रयोजित ही योजना करावी. कशाची? तर आहार, शयन आणि ब्रह्मचर्य. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. मग इथे जर का असं म्हटलं असतं ना, नियमाने प्रयोजित ही तरी चाललं असतं ना, पण नाही म्हटलेलं तसं युक्त्या म्हणतात. मग तुमचा देश कुठला, तुमचा काल कुठला, कालामध्ये सुद्धा उत्तरायण आहे, दक्षिणायन आहे किंवा वेगवेगळे ऋतू आहेत. त्याच्यानंतर ह्या दृष्टीनं युक्तिप्रमाण्यांनी त्याचं योजना करणारा. म्हणजे जे आपण एकदा बोललेलो होतो मला वाटतं, की 11 म्हणजे 11च्या टाईमला मी जेवतो म्हणजे मी फार बरोबर करतो असं नाहीये. 11चा टाईम जर का योग्य असेल ना, तर ठीक आहे सर्वसाधारणतः म्हणून. परंतु ज्या वेळेला आपण बघतो, की ऋतू बदललेला आहे, काळ बदललेला आहे, निसर्ग बदललेला आहे. मग अशा वेळेला त्या अग्नीनुसार ते जेवण व्हायला पाहिजे आणि म्हणून युक्तिपूर्वक जेवण व्हायला पाहिजे असं पण म्हणायला हवं. तसंच हे आहाराच्या बाबतीत झालं, तसंच शयनाच्या बाबतीमध्ये म्हणजे 10 तासाची झोप माझी पूर्ण करतोच मी कशीही असो, सकाळ असो, दुपार असो. तासांमध्ये महत्त्व नाहीये. मग कोणत्या वेळेला झोपतो हे महत्त्व आहे. जसं समजा रात्री काही कारण आहे, जागरण झालं, तर दुसऱ्या दिवशी जेवायच्या आधी झोपावं निम्मा वेळ असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे युक्तिपूर्वक योजना करणं याला युक्ती म्हणायचं. म्हणून आहार, शयन, ब्रह्मचर्य युक्त्या प्रयोजितैः शरीरं धार्यते नित्यम. असं जर का राहिलं तर शरीर नित्य धारण केलं जातं. म्हणजे योग्य पद्धतीनं त्या शरीराचं वर्तन होतं. अगारमिव धारणैः एखादं आगार असतं, तर त्याचं धारण म्हणजे खांब किंवा बांबू. एखादे बांबू जसं संपूर्ण आगाराचं धारण करतात, तर तसं हे 3 उपस्तंभ आहेत आणि ते संपूर्ण शरीराचं धारण करतात. योग्य पद्धतीनं सेवन केले असता.
योग्य म्हणजे युक्तिप्रमाणांनी. म्हणजे काय? युक्तिप्रमाणे हे आयुर्वेदामध्ये 4 प्रमाण जी सांगितली आहेत ना, तर त्याच्यामध्ये युक्तिप्रमाण हे वेगळं सांगितलेलं आहे. युक्ती का सांगितलेलं आहे? तर युक्तिप्रमाणाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ज्या वेळेला आपण 4 गोष्टी कशाही करतो, तर त्याला ते साधत नाही किंवा ती गोष्ट तशी होत नाही. जसं विडा बनत असताना प्रमाणांनी ह्या गोष्टी घडतात, की वेगवेगळे म्हणजे पान हिरवं आहे, कात लाल आहे, पांढरा चुना आहे आणि तरीसुद्धा सगळे एकत्र आल्यानंतर योग्य पद्धतीने जर ते एकत्र करून कुटलं, तर त्याला एक विशिष्ट लाल रंग प्राप्त होतो. तर तशा पद्धतीनं, योग्य पद्धतीनं त्या गोष्टी एकत्र येणं गरजेचं आहे आणि म्हणून आहार, शयन आणि ब्रह्मचर्य यांचं सेवन सुद्धा युक्तिप्रामाण्याने प्रयोजित करावं असं म्हटलेलं आहे. सो युक्तिप्रामाण्याने प्रयोजित म्हणजे तुमचं रोजचं दिनचर्या कशी आहे? तुम्ही कोणत्या देशामध्ये राहत आहात? त्याच्यानंतर योग्य काल कोणता आहे? तुमच्या शरीराची अवस्था कुठली आहे? हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे बाल आहे किंवा तरुण आहे, मध्यम आहे किंवा वयोवृद्ध आहे किंवा गर्भिणी अवस्था आहे, सुतिका अवस्था आहे. या सगळ्या अवस्थांचा विचार करून मग झोपेचं म्हणजे कसं ना, की 6 तास, 7 तास झोप पुरते सर्वसाधारणतः. 8 तास ही गरजेची असते आणि 10 तास काही माणसं झोपत असतात. पण सगळ्यांच्या दृष्टीने ही गोष्ट बरोबर नाहीये ना. म्हणजे कसं, की आता सुतिका आहे, तर तिला गरज आहे विश्रांतीची. सो तिची 10च्या ठिकाणी 12 जरी तास झाली झोप झाली, तरी सुद्धा योग्य आहे. परंतु हेच विद्यार्थी दशेचं वय आहे, वसंत ऋतू आहे, कफाचा काळ आहे आणि असं होत असताना 10 तास झोपलं, तर मग काय होणार आहे? तर मग निश्चितच कफ वाढणार आहे. म्हणजे युक्तिप्रमाणाने विचार करून ठरवायला हवं, की आहार कोणता, किती मात्रेमध्ये घ्यायचा, शयन कधी आणि किती वेळ करायचा आणि ब्रह्मचर्याचं सेवन कसं करायचं. तर ह्या दृष्टीने ह्या गोष्टींचं महत्त्व आहे. म्हणून आहार, शयन, ब्रह्मचर्य युक्त्या प्रयोजितैः शरीरं धार्यते नित्यं आगारमेव धारणैः. धारण म्हणजे खांब किंवा बांबू. तर त्या एखाद्या खोलीला कसा त्याचा सपोर्ट असतो, तसं ह्या 3 गोष्टींचा शरीराला आपल्या सपोर्ट असतो. आहारो वर्णितस्तत्र तत्र तत्र च वक्ष्यते. आता आहार इथे जिथे-जिथे सांगितलेलं आहे, तिथे त्या ठिकाणी मी सांगतो, असं म्हटलंय. म्हणजे काय? तर आता हे 3 उपस्तंभांचं वर्णन पुढे एकेकाचं करतात. मग आहाराच्या बाबतीमध्ये आपल्याला एकतर आत्तापर्यंत बरंच वर्णन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगतो, असं म्हणत असताना वेगवेगळ्या आजारांच्या अनुषंगाने म्हणजेच कसं, की समजा ज्वर आलेला आहे, तर ज्वराच्या ठिकाणी वेगवेगळ्या पेया सांगितल्यात. मग त्याच्या अनुषंगाने आहार कसा असावा? रक्तपित्ताच्या अनुषंगाने आहार कसा असावा? कासाच्या अनुषंगाने आहार कसा असावा? हा तत्र तत्र वक्ष्यते म्हणजे त्या अधिकारामध्ये मी पुढे सांगतो. पुष्टिः कार्शं बलाबलं, वृषतां क्लीबतां ज्ञानम्, अज्ञानं जीवितन्न च. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आजची जी तारीख आहे 19 मार्च हा जागतिक निद्रा दिन म्हणून साजरा केला जातो. सो त्या निमित्ताने हा श्लोक आलेला आहे समोर. तर स्लीप डे असं म्हटलं जातं. तो निद्रा यत्तम सुखम दुःखम. निद्रेच्या अखत्यारीमध्ये काय-काय आहे? सुख आहे, दुःख आहे. पुष्टी आहे, कार्श आहे, बल आहे, अबल आहे, वृषता आहे, क्लीबता आहे, ज्ञान आहे, अज्ञान आहे आणि जीवित आहे आणि जीवित नाश आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निद्रेच्या वरती अवलंबून आहेत. तर आता अगदी साध्या-साध्या गोष्टींपासून आपण ही गोष्ट किंवा सुरुवात बघूया. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की आपण बघतो की निद्रा यत्तम सुखम दुःखम. झोप लागली, छान वाटलं, मस्त झोप पूर्ण झाली, सुख प्राप्त होतं. बरोबर? आणि जर झोप लागली नाही, रात्रभर तळमळतोय, तर दुःख प्राप्त होतं. तर ह्या दृष्टीने सुख आणि दुःख ही लगेचच असणारी जाणीव ह्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे सुख आणि दुःख याचा जेव्हा विचार करतो ना, सु आणि ख हे 2 अक्षरं त्याच्यामध्ये येतात आणि दुःखमध्ये दु आणि ख ही 2 अक्षरे येतात. बरोबर? तर सु आणि ख, ख म्हणजे काय? तर स्रोतस किंवा आकाश या अर्थाने येतं. ख म्हणजे आकाश सगळ्यांना माहिती असेल. मग स्रोतसांच्या ठिकाणी काय आहे? तर आकाश आहे. वहन करणारे ते चॅनेल्स आहेत. तो रिकामा जो आहे ना, तोच वहन करू शकतो. बरोबर? तर त्या दृष्टीने जर योग्य पद्धतीनं झोप झाली, तर सुख प्राप्त होतं. म्हणजेच काय? तर स्रोतस योग्य पद्धतीने मोकळी राहतात. आणि जर झोप योग्य पद्धतीनं नाही घेतली किंवा जास्त घेतली किंवा खूप कमी प्रमाणात घेतली, तर धातुक्षय होईल किंवा
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कफाच्या विकृतीमुळे स्रोतसांची जी मुख आहेत ती अवरुद्ध होतील आणि म्हणून दुष्टः खाहा दुःख असे प्राप्त होईल आणि म्हणून सुख आणि दुःख हे निद्रेवरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर पुष्टीही आणि कारशम खूप जास्त वराहैव पुष्यते असं जेव्हा आहे ना, तर तिथे मांसाद मांसम वगैरे ह्या गोष्टी बरोबर आहेत. पण त्याच्याबरोबर जर झोप झालीच नाही, तर काय होणार आहे? आहार जरी योग्य घेतला ना, तरी सुद्धा पुष्टी येणार नाही. म्हणून पुष्टी ह्या गोष्टीसाठी निद्रा खूप गरजेची आहे. तुम्हाला जर का माहिती असेल ना, तर अगदी लहान बाळं असतात ना, तर त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, की अंघोळ झाल्यानंतर एक 3-3.5 तास छानपैकी झोपले ना, की बाळसं धरतं. मग आता नुसतं झोपल्यानंतर कसं काय बाळसं धरतं? तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की डीप स्लीपमध्ये ग्रोथ हार्मोन सिक्रेशन्स होत असतात आणि त्या ग्रोथ हार्मोन सिक्रेशन्समुळे शरीरातलं वेअर एंड टेअर जसं भरून निघतं, तर त्याच्याच बरोबरीनं पुष्टी होणं ही सुद्धा गोष्ट घडत असते आणि म्हणून पुष्टीही आणि कार्यक्षम म्हणजे जर का अगदी 5-5 मिनिटं, 10-10 मिनिटं छोटी-छोटी झोप लागली आणि सारखं जाग येत राहिली, तर मग कार्श यायला लागतं. म्हणून झोप योग्य पद्धतीनं घेणं हे सुद्धा महत्वाचं आणि बल, अबल ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या ह्याच्यावरती अवलंबून आहेत. तर बल आणि अबल असं म्हणत असताना बल म्हणजे काम करण्याची ताकद हे आपण बघायला हवं त्याच्याकडे आणि अबल म्हणजे ते काम करण्याची ताकद कमी होणं. झोप जर का व्यवस्थित झालेली नसेल, तर दुसरा दिवस आपण म्हणतो ना हँगओव्हरमध्ये जातोय. हँगओव्हर म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये निश्चितच एक भाग महत्वाचा येतो, की झोप न झाल्यामुळं बल जे आहे ना, ते कमी पडायला लागतं आणि म्हणून बल, अबल. त्याच्यानंतर वृषता, क्लीबता. वृषता आणि क्लीबता या दोन्ही गोष्टी सुद्धा म्हणजे झोप जर पूर्ण नसेल झालेली, तर त्या ठिकाणी वृषत्व असणं ही गोष्ट घडणार नाही आणि म्हणूनच वृषता येण्यासाठी सुद्धा झोप ही गोष्ट महत्वाची आहे. ज्ञान आणि अज्ञान हँगओव्हर असेल दुसऱ्या दिवशी झोपेचा तर काही कळतच नाहीये. अरे काय चाललंय? मी नुसतं मेकॅनिकल करते, मला काही समजत नाहीये, असं आपण म्हणतो. सो त्याच्यामध्ये ज्ञान होणं आणि अज्ञान असणं ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा ह्याच्यावरती अवलंबून राहतात. आणि जीवितन आणि नच असं म्हटलेलं आहे लास्टला हे सगळ्यात महत्वाचं आहे. जीवित जे आहे ना, म्हणजे आयुष्याचं वर्तन होणं ही गोष्ट सुद्धा ह्या महत्वाच्या गोष्टीवरती अवलंबून आहे आणि ती गोष्ट म्हणजे झोप. आणि झोप जर का योग्य पद्धतीने झाली नसेल, तर जीविताचा सुद्धा नाश होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि म्हणून अज्ञानम जीवितन्नच. म्हणजे एक माणूस किती तास जागा राहू शकतो ह्याच्यावर बरेच काही-काही संशोधन वगैरे झालेली असतात. आणि मग त्याच्यामध्ये समजा असं झालेलं आहे, की कंटिन्युअस एक दिवस किंवा सलग 42 तास, 45 तास असं जागं आहे माणूस. तर त्याच्यामध्ये फारसा फरक दिसत नाही. पण 1.5-2 दिवसपेक्षा जास्त जर का जागलं, तर मग त्याच्यामध्ये ते परिणाम दिसायला लागतात. त्याच्यानंतर मानसिकता बदलायला लागते, चिड व्हायला लागते, रसाचं शोषण व्हायला लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं रसाचं शोषण झाल्यानंतर बाकीचे पुढच्या धातूंचा जे असणारं पोषण आहे, ते सुद्धा हळू कमी व्हायला लागतं. आणि मग त्याच्यानंतर रसापासून ते शुक्रापर्यंतचा धातूंचा क्षय होण्याची शक्यता असते आणि जीवनाचा क्षय होतो. आणि म्हणून जीवन आणि न च असं फायनली म्हटलेलं आहे. सो निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टिकारशम बलाबलम वृषताम क्लीबताम ज्ञानम अज्ञानम जीवितन्न च. त्याच्यानंतर ही झोप घ्यायची कशी हे सुद्धा महत्वाचं आहे. अकाले अतिप्रसंगाच निद्राच न निषेविता सुखायुषी पराकुर्यात कालरात्री कालरात्री इव अपरा असं आलेलं आहे. म्हणजे काय तर ही झोप कशी घ्यायची? तर रात्री इव अपरा. हं. आता ह्याच्यामध्ये असा जो काही माणूस आहे ना, तर त्याचं सुखायुष्य जे काही चालू आहे, त्याचं पराकुर्य म्हणजे काय? त्याचं बरोबर हानी करणं किंवा विरुद्धपणा आणणं. तर कालरात्री रिवापरः कालरात्रीच्या प्रमाणे सुखायुष्य जो आहे, तर तो कालरात्रीमध्ये त्याचं आयुष्य परावर्तित करत असतो. तो ज्यावेळेला अकाली, अयोग्य काळामध्ये घेतलेली निद्रा, अतिप्रसंगाने घेतलेली निद्रा म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणात निद्रा घेणं किंवा अतिनिद्रा घेणं.
किंवा अजिबातच निद्रा न सेवन करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या आयुष्याची हानी करण्यासाठी कारणीभूत आहेत. आणि जसं काही काळ रात्रीला स्वतःहून बोलवलंच गेलं आहे, अशा अर्थाने हा श्लोक आलेला आहे. म्हणजे योग्य पद्धतीनं झोप घेणं किती महत्वाचं आहे, हे ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. रात्रौ जागरणं वृक्षं स्निग्धं प्रस्वपनं दिवा अरुक्षम अनभिष्यन्दी तू आसीन अप्रचलयेतम. आता रात्रौ जागरणं वृक्षं कारणं भवती, असं म्हणजे काय, तर रात्री केलेलं जागरण जे आहे ते वृक्षता वाढवतं. त्याच्यानंतर स्निग्धम प्रस्वपनम दिवा, स्निग्धता वाढवतं जर का दिवा स्वप्न केलं तर. म्हणजे रात्री जर जागलं तर वृक्षता वाढणार आहे, दिवसा झोपलं तर स्निग्धता वाढणार आहे. आणि मग असं असताना मग काय करायला पाहिजे? अरुक्षम अनभिष्यन्दी तू आसीन. अरुक्ष आणि अनभिष्यन्दी म्हणजे खूप जास्त वृक्षताही शरीरात वाढायला नकोय आणि खूप जास्त अभिष्यन्दी शरीरात वाढायला नकोय. याच्यासाठी काय करायला पाहिजे, की आसीन प्रचलयितम म्हणजे काय, तर झोपून निद्रा घ्यावी दुपारी जर झोपायचं झालं तर. आणि म्हणून आपण वैद्य लोक बऱ्याच वेळेला पथ्य लिहून देत असताना दिवसा झोपायचं झालं तर बसून झोप घ्या असं सांगतात. मग लोक वगैरे म्हणत असतात गमतीनं, की आम्ही काय घोडे आहोत का, की बसून झोपावं वगैरे. परंतु असं ज्या वेळेला घेतलं जातं ना, तर त्यावेळेला शरीरामध्ये वृक्षताही वाढणार नाही आणि शरीरामधली अभिष्यंद सुद्धा वाढणार नाही. तर ह्या दृष्टीने हे महत्वाचं राहतं. त्याच्यानंतर ग्रीष्मे चय आदान रौक्ष रात्री अल्प भावतः दिवा स्वप्नो हितो अन्यस्मिन कफ पित्त करोहि सहा. आता जसं मगाशी आपण म्हटलं ना, की युक्तीने ह्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. युक्ती एवढी का महत्वाची ह्या सगळ्या बाबतींमध्ये? तर जसं म्हटलं, की काल बदलतो, प्रकृती बदलते, वय बदलतं आणि ह्या सगळ्या बदलांच्या नुसार हे बदल करायला पाहिजेत आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये. तसं ग्रीष्मे वायुचयात आदान रौक्ष रात्री अल्प भावतः. ग्रीष्म ऋतूमध्ये काय होतं, वायूचा चय म्हणजे वायूचा संचय झालेला आहे. त्यावेळेला ग्रीष्म आहे ना, तर त्यावेळेला उष्णता खूप जास्त आहे. सो एक्सपांड होते एअर आपण म्हणतो. म्हणजेच काय, तर आकाश उत्पन्न होतंय. म्हणजेच काय होतं, तर म्हणजे काय म्हणतो आपण, आशय उत्पन्न झाला असल्यामुळे वायू त्याच्या ठिकाणी पूरण करायला लागतो आणि म्हणून वात वाढायला लागतो. ग्रीष्मे वायुचयात वायूचा चय होतो. आदान आदान काल असतो शिवाय तो, आणि वृक्षता असते. आणि काय आहे, तर रात्री अल्प भावतः रात्री लहान असतात ग्रीष्म ऋतूमध्ये. दिवसभर ऊन आणि सूर्य जवळ असल्यामुळं किंवा तो उत्तरायणामध्ये असल्यामुळं रात्री लहान असतात. दिवा स्वप्नो हितो हा अस्मिन, मग अशा वेळेला दिवा स्वप्न हितकर आहे. अस्मिन कफ पित्त करोहि सहा. आणि जर का इतर ऋतूंमध्ये म्हणजे हीच दिवा स्वप्न जर का केलं गेलं तर काय होतं, तर कफ पित्त करहा ही सहा. सहा म्हणजे सहा निद्रा, म्हणजे हेच दिवा स्वप्न जर का आपण इतर ऋतूंमध्ये केलं तर कफ किंवा पित्त वाढतील. परंतु ग्रीष्मामध्ये जर का केलं तर कफ आणि पित्त वाढत नाहीत. रादर ग्रीष्मामध्ये त्याची गरज आहे. मग ग्रीष्मात गरज का आहे, तर ग्रीष्मे वायुचयात वायूचा चय होतो. आदान काल आहे हा. आदान काल म्हणजे निसर्ग आपलं बल काढून घेतोय. रोक्षता आहे शरीरामध्ये आणि रात्री लहान आहेत. असा सगळ्या ह्याच्यामध्ये दिवा स्वप्न केलं तर चालेल. परंतु इतर सीझन मध्ये जर का हेच दिवा स्वप्न केलं गेलं तर मग मात्र काय होणार आहे, तर ते अहितकर असणार आहे, कारण की ते कफपित्त कर असं असणार आहे. त्याच्यानंतर मुक्त्वा तु भाष्य यान अध्व मध्य स्त्री भारकर्मिभिः क्रोध शोक भयैः क्लांतान श्वास हिद्मा अतिसारिणः वृद्ध बाल अबल क्षीण शततृक्षूल पीडितान अजीर्ण अभिहतो उन्मत्तान दिवा स्वप्नो उचितानपि धातु साम्यम हि तथा येषां श्लेष्माच्या अंगानी पुष्यते. याच्या बरोबरीनं अजून काही लोक जे आहेत तर त्यांच्यामध्ये हे दिवा स्वप्न योग्य आहे. कुणामध्ये, तर मुक्त्वा तु भाष्य यान अध्व मध्य स्त्री भारकर्षिभिः मुक्त्वा.
म्हणजे काय तर कुणी कुणी हे करावं ह्याच्या दृष्टीने आले. भाष्य म्हणजे जे खूप जास्त भाषण देतात, बोलतायत. टीचर्स आहेत किंवा गुरुजी किंवा पौरोहित्य करणारे आहेत किंवा भाषण देणारे लोक आहेत. त्याच्यानंतर यानं खूप जास्त प्रवास करणारे जे आहेत, त्याच्यानंतर मद्य सेवन करणारे आहेत, स्त्री सेवन करणारे आहेत, भारकर्मी भारकर्मी म्हणजे ओझे वाहणारे किंवा जड उचलण्याला ज्यांना गरज लागते असे आहेत. त्याच्यानंतर क्रोध शोक भयही क्लांतान, क्रोधाने शोकाने किंवा भयाने क्लांत झालेले, थकून गेलेले असे जे आहेत ते. त्याच्यानंतर क्रोध शोक भय क्लांतान श्वास हिदमा अतिसारिणा, ज्यांना श्वास आहे, हिदमा आहे किंवा अतिसारासारखा व्याधी आहे. त्याच्यानंतर वृद्ध बाल बलक्षीण क्षततृक्षूल पीडितान, वृद्ध आहेत, बाल आहे, क्षत क्षीण ह्या व्याधींनी किंवा तृष्णेनी किंवा शूलांनी जे पीडित झालेले आहे. शूल म्हणजे काही कारणाने उदरशूल हे प्रामुख्याने घेतलं जातं. तर असे जे पीडित झालेले आहेत अशा पद्धतीचे जे वृद्ध लोक आहेत किंवा बाल लोक आहेत. आणखीन काय अजीर्णम अभिमेतो उन्मत्तान, उन्मत्त असणारे किंवा अशक्त अजीर्णी असे असणार तर त्यांनी मात्र घेत असताना असे पद्धतीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी दिवसा म्हणजे मुक्त्वा हे बाकीच्यांनी, मुक्त्वा म्हणजे ह्यांना सोडून इतरांनी झोपू नये असं आहे. म्हणून ह्या लोकांनी दिवसा झोपलं तर चालू शकतं. कारण काय तर तसं केल्यामुळं म्हणजे दिवसा झोपल्यामुळं त्यांचे धातू जे आहेत ते समान स्थितीमध्ये राहतात आणि त्यांचा जो वाढलेला कफ आहे तो शरीराची पुष्टी करतो आणि म्हणून धातू संयम तथा येषाम श्लेष्माच्या अंगानी पुष्यती. मुक्त्वा याचा अर्थ ह्या सगळ्या लोकांना सोडून मुक्त्वा कफ पित्त करो ही सहा इथे ते जोडून घ्यायचंय. म्हणजे आपण इथे बघितलं ना कफ पित्त करो ही सहा, मुक्त्वा तो भाष्ययान अध्व भाष्य स्त्री भार कर्मभिः म्हणजे दिवा स्वप्नः हितः अन्यस्मिन् कफ पित्त कराः सहा दिवा स्वप्नः मुक्त्वा तू, म्हणजे हे कोणाकोणाला नियमाचा अपवाद आहे तर भाष्य इथे पासून सगळे नियमाचे अपवाद असणारे लोक आहेत. आणि ह्यांना नियम का नाही हा तर ह्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी धातुसाम्य प्रस्थापित होतं आणि श्लेष्माच्या अंगाने पुष्यती, त्यांच्या ठिकाणी जो कफ वाढतो दिवा स्वप्न केल्यामुळं तर त्याच्यामुळं शरीराचं पोषण होतं. कारण हे सगळे कर्षित झालेले लोक आहेत. श्वास असेल, कास असेल किंवा उरक्षत आहे, क्षतक्षीण आहे, अतिसार आहे किंवा ते कुठलं ह्याला क्रोध आणि शोक यांनी व्याप्त असे जे आहेत. तर ह्या लोकांच्या दृष्टीने झोप ही गोष्ट तिथे महत्वाची आहे आणि दिवसा झोपल्यानंतर जो वाढणारा श्लेष्मा आहे तर तो अंगांचं पोषण करतो आणि म्हणून तिथे योग्य झोपणं ही गोष्ट सांगितलेली आहे. अन्यथा म्हणजे असं काहीही नसताना उगाचच जर झोपलं तर मग मात्र कफपित्त वाढणार आहेत. बहुमेध कफास्वप्युः स्नेहम इत्याश्च न अहनी विषार्ता कंठरोगीच नैव जातु निशासु अपि. आता कोणी कोणी अजिबात झोपू नये हे सांगितलंय की बहुमेध कफहा स्वप्युः, ज्यांच्यामध्ये बहुमेध आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये मेद आहे किंवा खूप जास्ती प्रमाणामध्ये कफ आहे तर असे लोक किंवा स्नेह नित्यश्च, स्नेह नित्य म्हणजे खूप स्निग्ध पदार्थ नेहमी खाणारे आहेत. त्यांनी काय करावं न अहनी स्वप्युः, त्यांनी दिवसा झोपू नये. अहनी म्हणजे दिवसा, अहन असा शब्द वापरला, अहनी अहनी प्रत्येक दिवशी अशा अर्थाने. बहुमेध कफाः स्नेहनित्याः च न अहनी स्वप्युः, म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात कफ आहे, खूप जास्ती प्रमाणात मेद आहे, स्निग्धता जास्ती आहे किंवा स्नेहयुक्त आहार जे नेहमी घेतात त्यांनी दिवसा झोपू नये. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध नियम आहे विषार्ता कंठरोगीच नैव जातु निशासु अपि, परंतु जिथे विषार्त म्हणजे विष सेवन केलेला किंवा ज्याला विषाचा दंश झालेला आहे अशा रुग्णांनी आणि कंठरोगीनी, जे कंठरोग कंठ अवरुद्ध झालेला आहे अशा पेशंटनी न एव जातु निशासु अपि, रात्री सुद्धा या लोकांनी झोपू नये. ज्या ज्या वेळेला तुम्ही बघितलं असेल ना की विष सेवन किंवा विषाक्ततेची लक्षणं असतात तर त्यावेळेला जागं ठेवणं पेशंटला ही गोष्ट खूप महत्वाची असते
आणि जागं ठेवल्यामुळं काय घडतं, तर शरीराचं जे डिटॉक्सिफिकेशनचं जे प्रोसेस आहे ना, ते चांगल्या पद्धतीने घडत असतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकृत जो कफ आहे, तर तो सगळीकडे स्रोतोसांमध्ये पसरून संप्राप्त्या वाढवत नाही, ही एक गोष्ट महत्त्वाची. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्या ठिकाणी कंठरोग असताना सुद्धा रात्री सुद्धा झोपू नये असं म्हटलंय. जर का तुम्ही बघितलं असेल ना, तर घसा दुखणं किंवा ह्या गोष्टी सकाळी उठता-उठता नेहमी जास्त असतात. कारण रात्री झोपल्यामुळं जी कफ वाढतो, तर तो विशेष करून कंठाच्या ठिकाणी संचित होतो आणि म्हणून सकाळी उठल्या-उठल्या ही लक्षणं जास्त दिसतात. आणि मग कंठरोग म्हणजे जे हे आलेले आहेत ना वेगवेगळ्या पद्धतीचा रोहिणी वगैरे जे रोग आलेले आहेत, तर त्यांच्या ठिकाणी मात्र रात्री सुद्धा झोपू नये असं म्हटलंय. अदरवाईज काय होणार आहे, तर ते स्रोतस्स जी आहेत ना, ती अवरुद्ध करून श्वास घेणं ही प्रक्रिया सुद्धा थांबू शकते. तर त्या दृष्टीने कंठरोग असताना सुद्धा "निशासु अपि न जातु" असं म्हटलंय. म्हणजे का दिवसा सुद्धा झोपू नये. अकाल शयनात मोह, ज्वर स्थैमित्य पीनसाः, शिरोरुख शोफरुल्लास, स्रोतरोध अग्निमंदता. अकाल शयनात अकाली अयोग्य काळामध्ये झोपल्यानंतर काय काय होतं? तर मोह, ज्वर, स्थैमित्य, पीनस ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता आपण बघतो, की दिवसा किंवा अकाली असं म्हणत असताना सकाळी उठायचं आणि परत लगेचच झोपायचं. हा एक अकाल झाला. त्याच्यानंतर संध्याकाळी विशेष करून झोपणं. आपल्याकडे तुम्ही जर बघितलं असेल ना, तर दिवे लागण्याची वेळ झाली, की चला कोणीही झोपायचं नाहीये किंवा कोणी आडवं जरी असेल तरी उठून बसा दिवे लागले वगैरे ह्या गोष्टी म्हणायची पद्धत असते. तर हे कुठेतरी शास्त्रात किंवा धर्मात बांधलेलं आहे. परंतु ते बेसिकली जे आहे ना, तर ते शरीरशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणून तसं वर्णन केलं आहे. आणि म्हणून अकाल शयनात, अकाल जर का शयन केलं तर काय होतं, तर मोह म्हणजे योग्य आणि अयोग्य ह्याचा विसर पडणं, ज्वर, ज्वर येतो, स्थैमित्य किंवा एक स्तिमितता ज्याला आपण म्हणतो किंवा न समजणं किंवा भान हरपणं ह्या दृष्टीने आलंय स्थैमित्य, पीनस सायनोसायटिस सारखी लक्षणं, जी विशेष करून आता आपण बघतोय, की खूप साऱ्या पेशंट्समध्ये एकदमच ह्याची लक्षणं म्हणजे विकृत कफाची लक्षणं दिसायला लागलेत आणि इव्हन ती कोविड सदृश लक्षणं सुद्धा खूप सारी आहेत. त्याच्यानंतर शिरोरुख, डोकं दुखणं, स्ट्रोक, सूज येणं, हृल्लास, स्रोतोरोध, स्रोतसांचा अवरोध होतो आणि मंदवन्निता म्हणजे अग्नी जो आहे तो कमी व्हायला लागतो. अग्नीवरती साद व्हायला लागतो. तर ह्या दृष्टीने अकाल शयन जर केलं तर एवढ्या साऱ्या गोष्टी होतात. म्हणून कुठल्याही वेळेला झोपलं, कुठल्याही वेळेला उठलं म्हणजे माझी झोप मी पूर्ण केली इतक्या-इतक्या तासांची असं नाही बरं का. तर त्यामुळे योग्य पद्धतीनं, योग्य चर्येनुसार, युक्तीप्रमाणाने झोपेचं सेवन करायला पाहिजे. मग जर का अशी निद्रा घेतली गेली, तर काय करायला पाहिजे? तत्र उपवास वमन स्वेद नावनम औषधम योजयेत अतिनिद्रायां तीक्ष्णं प्रच्छर्दन अंजनम. इथे काय-काय करायला पाहिजे? तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्र उपवास. पहिल्यांदा म्हणजे समजा दुपारी झोप झाली तुमची, तर रात्रीचं जेवण घ्यायचं नाही. अत्र उपवास. त्याच्यानंतर वमन, स्वेदन. काय करायला पाहिजे? तर वमन द्यायला पाहिजे. खूप जास्ती झोप रोजची व्हायला लागली आहे, तर मग ते त्रासदायक होतं, शरीरात कफ वाढतो म्हणून वमन द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर स्वेदन द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नावनं, नस्य वेगवेगळी वापरायला पाहिजे. कारण काय की मुख्यतः ऊर्ध्वजत्रुगत दोष आहेत ना, तर ते ह्याच्यामध्ये वाढायला लागतात कफविकृतीमुळं आणि ऊर्ध्वजत्रुगत जे आहे ते कफाचं स्थान म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून विकृत कफ निर्माण तिथे होतो. आणि त्याच्यानंतर इथेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना, की मोह म्हणजे योग्य आणि अयोग्य ह्याचा निवाडा करणारी जी बुद्धी आहे, ती उपस्थित आहे मूर्धेच्या ठिकाणी आणि म्हणून ती योग्य अयोग्याचा निवाड करणारा बुद्धी जर का नष्ट व्हायला लागली, तर मग त्याच्यातनं मोठ्या व्याधी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तिथे प्रच्छर्दन म्हणजे वमन द्यावं, अंजन द्यावं. आता अंजनांचा जर उल्लेख बघितला ना, तर आपण बऱ्याचशी अंजनांचा उल्लेख जो आहे ना, तर नेत्र रोगांमध्ये तर आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अपस्मारामध्ये सगळ्यात जास्त आहे, की जिथे स्मृतीचा नाश होतोय. बरोबर? म्हणजे स्मृती या अर्थाने इथे सेल्युलर लेव्हलवरची स्मृती असा अर्थ धरायला पाहिजे.
आणि म्हणून अयोग्य काळामध्ये जर निद्रा घेतली गेली तर स्मृतीचा नाश होतो आणि त्याच्यामुळे सेल्युलर लेव्हलवरती जी फंक्शन्स आहेत ना ती विकृत व्हायला लागतात. म्हणून तिथे अंजन करणं ही गोष्ट गरजेची आहे. नावनम लंघनम चिंता व्यवायम शोक ही क्रुधः एभिरेव च निद्रायाः नाशः श्लेष्म अतिसंशयात. आता हे करावं किंवा अतिनिद्रा जर का घेतली गेली असेल तर काय करावं? तर नावनम लंघनम चिंता. नावनम म्हणजे तत्र उपवास नावन औषधम योजयत अतिनिद्रायां तीक्ष्णं प्रच्छर्दन अंजनम. आणखीन योजना कशाची करावी की नस्य द्यावं, लंघन द्यावं. चिंता, चिंता म्हणजे आपण काहीतरी त्याला खाद्य द्यायला पाहिजे बुद्धीला. काहीच काम नसेल ना तर झोप जास्त यायला लागते म्हणून चिंता. त्याच्यानंतर व्यवाय आणि शोकभिक्रुधः, शोक किंवा क्रोध ह्या गोष्टी सुद्धा आल्यानंतर झोप येत नाही लवकर. आणि एभिरेवच निद्रायाः नाशः श्लेष्म अतिसंशयात. आणि ह्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या कफाचा अत्यंत ऱ्हास करून निद्रानाशास कारणीभूत होतात. निद्रायाः नाशः श्लेष्मा अतिसंशयात. म्हणजे जर का झोप जास्ती झाली आहे म्हणून चिकित्सा म्हणून जे सांगितले ना ते सुद्धा तीक्ष्ण प्रच्छर्दन अंजन इथपर्यंत झालं. आणि जास्त प्रमाणामध्ये लंघन होणं, जास्त प्रमाणामध्ये नस्य होणं, जास्त प्रमाणामध्ये चिंता करणं, व्यवाय करणं, क्रोध किंवा शोक यांनी व्याप्त असणं, ह्या गोष्टींमुळे निद्रेचा अतिशय नाश होतो आणि त्याच्यामुळे झोप लागतच नाही किंवा निद्राल्पतेची जी लक्षणं आहेत ना तर ती ह्याच्यामध्ये दिसायला लागतात. मग कुणाकुणामध्ये ती निद्राल्पतेची लक्षणं दिसायला लागतात? तर नावन म्हणजे नस्य ज्याला केलेलं आहे, मग हे नस्य कुठलं असेल तर तीक्ष्ण नस्य असतील ती किंवा ज्याला अगदीच लंघन जास्त केलेलं आहे म्हणजे लंघन कुठे थांबवायचं ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. किंवा ज्याच्या मनामध्ये खूप जास्ती चिंता आहेत किंवा खूप जास्त विचार करतोय तर मग ते निद्राला नाशाला कारणीभूत होणार आहे. खूप जास्त व्यवाय आहे, क्रोध आहे, शोक आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ना त्या निद्रा नाशासाठी कारणीभूत आहेत. आणि हे का निद्रा नाशाला कारणीभूत होतात? तर श्लेष्मा अतिसंशयात. ह्या गोष्टींमुळे श्लेष्माचा म्हणजे कफाचा अतिसंशय होतोय आणि म्हणून ते निद्रानाशाला कारणीभूत होतात. मग निद्रेचं कारण काय? तर निद्रा श्लेष्म तमो भवा असं म्हटलेलं आहे. म्हणजे कफ आणि तम ह्यांच्यातनंही उत्पन्न होते. मग कफ आणि तमातनं जर उत्पन्न होत असेल आणि कफाचा जर अतिसंशय झाला असेल ह्या गोष्टींनी लंघन, चिंता, व्यायाम, क्रोध, शोक वगैरे ह्या गोष्टींनी तर त्याच्यामुळे निद्रा येणार का हो? नाही येणार. कारण की श्लेष्मतमोद्भवा निद्रा असं म्हटलेलं आहे म्हणून. आणि म्हणून ह्या गोष्टी केल्यानंतर झोप अगदीच कमी व्हायला लागते किंवा ज्याला आपण निद्राल्पतेची लक्षणं म्हणतो ती दिसायला लागतात. आणि ही जी निद्राल्पतेची लक्षणं आहेत ना ही आजकालच्या भाषेत जर बघितलं तर अल्झायमरची सुरुवात असल्यासारखी लक्षणं दिसायला लागतात आपल्याला. आणि म्हणून नावनम लंघनम चिंता व्यवायम शोकभिक्रुधः एभिरेव च निद्रायाः नाशः श्लेष्माति संशयात. त्याच्यानंतरचा श्लोक आहे निद्रानाशात अंगमर्द शिरोगौरव जृंभिकाः जाड्यं ग्लानी भ्रम आलापः जाड्यं ग्लानी भ्रम अपक्ती तंद्रा रोगाश्च वातजाः. आता जर का झोप निद्रानाश इथपर्यंत जर गेली तर मग त्याच्यापासून कोणकोणते व्याधी होतात? तर रोगाश्च वातजाः भवन्ति. वातज सगळे रोग ह्याच्यामध्ये उत्पन्न होतात. म्हणजे कुठले रोग आहेत? निद्रानाशात अंगमर्दः, अंगमर्द अंग दुखायला लागतं. शिरोगौरव डोकं जड होणं. जृंभिका खूप जास्त प्रमाणामध्ये जांभया येणं. त्याच्यानंतर जाड्य, जाड्य ह्याचा अर्थ बुद्धीचं जाड्य, जडपणा किंवा ज्याला आपण अंगगौरव म्हणतो ना ह्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट. बुद्धीचं जाड्य. मग बुद्धीचं जाड्य असं म्हणत असताना आणखीन एक इथे महत्वाची गोष्ट अशी आहे, की निर्णय घेता येणं किंवा निश्चयात्मिका बुद्धी ही गोष्ट तिथे कमी पडायला लागते जेव्हा निद्रा नाश होतो तेव्हा. त्याच्यानंतर ग्लानी म्हणजे योग्य सेन्सेसमध्ये नसणं. त्याच्यामध्ये काय आपण बोलतोय, काय करतोय ह्याचा भान नसणं. त्याच्यानंतर भ्रम, चक्कर, अपक्ती, पचनावरती सुद्धा निद्रेचा परिणाम येणार आहे. त्याच्यानंतर तंद्रा, तंद्रा ह्याचा मी तुम्हाला सांगितलेलं होतं मला वाटतं हे काढायला रेफरन्स काढायला की आयुर्वेदीय शब्दकोशातनं त्याचा एक्झॅक्ट अर्थ आणि रोगाश्च वातजाः वेगवेगळ्या पद्धतीचे वातज रोग ह्याच्या ठिकाणी होतात. यथा कालं मतो निद्रा रात्रौ सेवेत सात्म्यतः असात्म्यात जागरात अर्धम प्रातः स्वप्यात अभुक्तवान. आता नियम इथे सांगितला युक्तीने निद्रा सेवन करायची म्हणजे काय करायचं हे सांगितलं. यथा कालम अतः निद्रा
म्हणून योग्य पद्धतीनं यथाकाली निद्रा घ्यावी. रात्रौ सेवेत सात्म्यतः, रात्री योग्य काळामध्ये सात्म्य पद्धतीनुसार म्हणजे 6 तास, 7 तास, 8 तास जेवढी तुम्हाला घ्यायची आहे तर किंवा तुमच्या सवयीची आहे तशी निद्रा सेवन करावे. आणि असात्म्यात जागरात अर्धम, असात्म्य पद्धतीने समजा चुकीच्या पद्धतीने जर का तुम्ही जागला गेलात काही कारणांमुळं, तर अर्धम प्रातः स्वप्त्यात अभुक्तवान, तर मग सकाळी न खाता अर्धा वेळ झोपावं हा नियम सांगून ठेवला. म्हणजे कधी झोपावं, काय झोपावं ह्याच्याबरोबर त्यांनाही तेव्हा माहिती असणार, की काही लोकं त्याही वेळेला नाईट शिफ्ट करणारे असतील ना, जे गस्त घालायचंय किंवा नगर सुरक्षेचं काम करायचंय, तर ह्यांचे जे असणार ना, तर ते रात्रीचं ड्युटीज असणार. मग ते रात्रीच्या ड्युटीज असतील समजा, तर मग तुम्ही काय करा, मग दुसऱ्या दिवशी न खाता झोपायला पाहिजे. मग न खाताच का बरं झोपायचं? तर ज्यावेळेला आपण खाऊन झोपतो ना, खाल्ल्यानंतरचा पहिला काळ जो आहे तो कफाचा आहे. निद्रा जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कफ वाढणार आहे. मग दोन्हीमध्ये जर का कफ वाढला तर विकृत पद्धतीने कफ वाढेल. म्हणून तुम्ही खायचं नाही. म्हणजे काय होईल तर शरीरामध्ये जी अवस्था आहे ती वाताची राहील आणि झोपल्यानंतरची जी अवस्था असणार ती कफाची येणार आणि तसं असल्यामुळं दोन्ही एकमेकांना कॉम्पेन्सेट करतील आणि शरीराची निरामता आहे ना ती अबाधित राहते आणि म्हणून न खाता झोपायचं आहे. म्हणून स्वप्नात अभुक्तवान. शीलयेत मंदनिद्रस्तु क्षीरमद्यरसान्दधि अभ्यङ्ग उद्वर्तनस्नान मूर्धकर्णाक्षितर्पणम् कान्ता बहुलताश्लेषो निर्वृत्तिकृतकृत्यता मनोनुकूला विषया कामं निद्रा सुखप्रदाः ब्रह्मचर्य रते ग्राम्य सुखानि निःस्पृह चेतसः निद्रा संतोषतृप्तस्य स्वकालं निवर्तते. आता ज्यांना झोप चांगली येत नाहीये, म्हणजे झोप चांगली लागत नाहीये, तर त्यांनी काय-काय करावं? तर हे सांगितलंय त्यात. शीलयेत मंद निद्रास्तु. मंद निद्रा म्हणजे काय, की ज्याला झोप अगदी हळू-हळू होते, उशिराने लागते किंवा लागतच नाही किंवा लागल्यानंतर पटकन मोडते. असे जे पेशंट्स आहेत, त्यांनी शीलयेत म्हणजे ह्याचं नित्य शीलन करावं किंवा सेवन करावं. कशाचं? तर क्षीर, मद्य, रसान, दधी. क्षीर म्हणजे दुधाचं सेवन करावं, मद्याचं सेवन करावं, रस म्हणजे मांस रसाचं सेवन करावं किंवा दह्याचं सेवन करावं. आणि काय करावं? तर अभ्यंग उद्वर्तन स्नान मूर्ध कर्णाक्षी तर्पणम. अभ्यंग करावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झोप नसेल लागत ना, तर माणूस इकडे-तिकडे फेऱ्या मारत बसतो आणि वात अजूनच वाढवून घेतो. इथे कफ वाढल्यानंतर झोप येणार आहे का नाही? मग इथे काय करायला पाहिजे? तर तळपायाला उत्तम पद्धतीनं तेल लावायचं पादाभ्यंग. असं केल्यानंतर खूप चांगली झोप यायला लागते. आणखीन एक अभ्यंगाचं महत्त्वाचं स्थान ते म्हणजे कर्ण. शिरश्रवण पादेषु असं जे म्हटलेलं आहे ना, तर त्याच्या ठिकाणी पायाच्या ठिकाणी, शिराच्या ठिकाणी आणि श्रवण कानांची जी पाळी असते त्याला तेल लावायचं, की खूप उत्तम पद्धतीने झोप येते. त्याच्यानंतर उद्वर्तन करावं. काही विशिष्ट उद्वर्तनं वापरावीत. मग त्याच्यामध्ये संज्ञास्थापनचं उद्वर्तन करणं, म्हणजे योग्य पद्धतीनं झोप लागण्यासाठी सुद्धा बरं का. तर असं करायला पाहिजे किंवा ब्राह्मी चूर्णाचं तळम जसं करतात ना, तशा पद्धतीनं करावं वगैरे. त्याच्यानंतर स्नान, रात्रीचं जर का अगदी थकून गेलोय, समजा आपण काय ट्रेकिंगला वगैरे जाऊन आलोय, तर झोपल्यानंतर असं वाटतं की कधी 5 मिनिटात झोप लागून जाईल आणि नेमकी झोप लागत नाही. मग अशा वेळेला जर आपण अंघोळ करून झोपलो असतो ना, तर थोडासा श्रमाचा ऱ्हास होतो आणि श्रम कमी झाल्यामुळे निद्रा चांगल्या पद्धतीनं लागते. म्हणजे विकृत वात आहे ना, तो थांबायला लागतो. उष्णता असते आपण जेव्हा स्नान करतो पाण्यामध्ये, तर त्याच्यामुळे वाताचं शमन होत असतं. सो स्नान मूर्ध, अक्षी आणि कर्ण तर्पण. मूर्ध म्हणजे मूर्धेच्या ठिकाणी तर्पण करावं, म्हणजे माथ्यावरती तेल घालणं. आपण बऱ्याच पेशंट्समध्ये सुद्धा वापरत असतो, की माथ्यावरती कदंब तेल वापरा वगैरे. तर तसं केल्यानंतर झोप उत्तम पद्धतीने येते. कर्ण तर्पण म्हणजे कानामध्ये तेल घालणं किंवा अक्षी तर्पण डोळ्यामध्ये तेल किंवा तूप घालणं. अर्थात डोळ्यात तेल घालून जागरण केलं जातं, पण स्नेहन केल्यानंतर योग्य पद्धतीनं झोप लागते. त्याच्यामध्ये क्षीर तर्पणाचा पण परिणाम चांगला दिसतो बरं का. या डोळ्यामध्ये एक-एक थेंब दूध घालायचं, की जी शांतता येते ना, तर त्याच्याने उत्तम पद्धतीची झोप लागते. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये कांता बाहुलताश्लेषः. बाहुलता म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो लता म्हणजे वेल, बाहुलता म्हणजे हातांचाच वेल या अर्थाने.
तर श्लेष म्हणजे आलिंगन देणे. तर कांता बाहू लता श्लेष निवृत्ती ही कृतकृत्यतः. निवृत्ती ही म्हणजे कुठल्या तरी विषयांमधून निवृत्त व्हायला लागतं. आता ही गोष्ट खूप महत्वाची आपण बघतो. बरेच पेशंट्स असे असतात की झोप लागत नाही म्हणून मोबाईल बघत बसतात आणि मोबाईल बघतात म्हणून झोप लागत नाही, कारण निवृत्तीच होत नाही. मोबाईल हा विषय एवढा वेगळा आहे ना, म्हणजे सगळ्या विषयांचं एकत्रीकरण त्या मोबाईलमध्ये आहे आणि तसं असल्यामुळं त्याच्यातनं बाहेरच पडत नाही माणूस आणि म्हणून निवृत्ती होत नाही आणि म्हणून झोप लागत नाही. विषयोभ्यो निवर्तन्ते तदा स्वपिति मानः. विषयातनं निवृत्ती होणं गरजेचं आहे आणि कृतकृत्यता. कृतकृत्यता म्हणजे आता हे माझं काम झालेलं आहे. डन. ओके, आय एम डन विथ दिस. ही जी गोष्ट आहे ना ती असायला पाहिजे, तर ती झोप चांगली लागेल. त्याच्यानंतर मनोनुकूला विषयाः. जे असतं आपल्याला आवडीचे जे विषय आहेत ना ते लावावेत अशा वेळेला. म्हणजे एखादं उत्तम संगीत लावावं, गाणं लावावं. एकदम ज्याला मेलोडियस सॉंग्स म्हणतो अशी लावावीत, म्हणजे मग झोप चांगल्या पद्धतीने येईल. मनोनुकूला विषयाः कामं निद्रा सुखप्रदाः. काम म्हणजे इच्छा, निद्रा आणि सुख असे देणारे, असे इच्छा असणारे अशा पद्धतीची वेगवेगळी विषय असावेत. ब्रह्मचर्य रतः. ब्रह्मचर्य पालन करावं म्हणजे झोप चांगली लागते. ग्राम्य सुखानी निस्पृह चेतसः. ग्राम्य सुख घेत असताना निस्पृह चेतस असलं पाहिजे, म्हणजे स्त्रीच्या ठिकाणी निस्पृह असलं पाहिजे. त्याच्यानंतर निद्रा संतोष तृप्तस्य. संतुष्ट होऊन निद्रा घ्यावी आणि स्वम कालम न अति वर्तते. असं जर केलं तर निद्रेची जी झोपेची वेळ आहे ना ती न अति वर्तते, म्हणजे ती टळून जात नाही. ह्या दृष्टीने विषयांना लांब ठेवणं, त्याच्यानंतर स्नेहन उत्तम पद्धतीने करणं, पादाभ्यंग करणं, कर्णपुरण करणं, मूर्ध्नी तेल करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे निद्रा उत्तम पद्धतीने लागते. म्हणजे आता आपल्याला इथे जे निद्राल्पतेचे वेगवेगळे पेशंट्स असतात, तर त्यांची कारण आणि लक्षण आणि उपाय हे एवढ्या 2-3 छोट्याशा श्लोकांमध्ये सांगून ठेवलेले आहेत. अभ्यंग उद्वर्तन स्नानम. काही विशिष्ट औषधं आहेत की जी घातल्यानंतर श्रम कमी होतात. म्हणजे श्रमहर कषाय आहे. समजा त्यातली काही औषधं जी आहेत ना, ती आपण अंघोळीच्या पाण्यात घालायला दिली, तर स्नान केल्यानंतर श्रम कमी होतील आणि आपोआप झोप लागेल. सो तिथे हे झालं अभ्यंग उद्वर्तन स्नान. त्याच्यानंतर मूर्ध करणं, अक्षिदर्पण ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्यात, म्हणजे मग झोप चांगल्या पद्धतीने लागेल. तर असं केल्यानंतर निवृत्तीही आणि कृतकृत्यता ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायला पाहिजे, की विषयांपासून निवृत्त होणं आणि आय एम डन विथ दीज थिंग्स असं म्हणून स्वतःहून त्याच्यातनं बाहेर पडणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या. सो असं जर केलं तर मग निद्रा संतोष तृप्तस्य स्वम कालम न अतिवर्तते. तर मग निद्रेचा काल जो आहे तो निघून जात नाही आणि अगदी वेळ उलटून घेतली, रात्र उलटून गेली वगैरे अशा गोष्टी घडत नाही. सो ह्या दृष्टीने हे महत्वाचं. त्याच्यानंतरचा श्लोक आहे ग्राम्य धर्मे त्यजेत नारीम अनुत्तानाम रजस्वराम अप्रियाम अप्रियचाराम दुष्ट संकीर्ण मेहनाम अतिस्थूल कृशाम सूताम गर्भिणीम अन्ययोषिताम वर्णिनीम अन्य योनींच गुरुदेव नृपालयम. इथे आपण थांबूयात, मला वाटतं काही शंका असतील तर घेऊया. आणि हा श्लोक जो आहे ग्राम्य धर्म त्यजेत नारीम हा नेक्स्ट टाइम करूया. ओके, चॅट बॉक्स कडे जाऊया 2 मिनिटं. आम्हाला की फल तो काय सुबह प्रातः काल में खाने चाहिए, वरना बताया है कि योग्य रत्नाकर में, जबकि ये रसायन है, इसका क्यों रेफरेंस? ओके, जबकि ये तो रसायन है, इस ऐसा क्यों? मला काही प्रश्नच नाही कळला. आम्हाला के फल तो सुबह प्रातः काल में खाने को आम्हाला की खायचे ना, मग ते केला का केलंय मला तेच काही कळलं नाही. आम्हाला की म्हणजे आवळा, बरोबर.
तर आमलकी जर का सुबह प्रातःकाली घेतली, तर मग ती रसायन म्हणून सेवन उपयोगी होणारच आहे. आणि ब्रेकफास्ट में केला लेते हैं. ते काय क्वेशन नाही कळलं बाई मला. ते उद्वर्तन कफहर आहे आणि मग निद्रेमध्ये कसं काय? खूप चांगला प्रश्न विचारलाय. तर उद्वर्तनम कफहरम मेदसप्रविलायनम वगैरे बरोबर आहे हां. परंतु उद्वर्तन करत असताना त्वचेच्या ठिकाणी जे घर्षण उत्पन्न होतं ना, सो त्या दृष्टीने इथे काय जागं राहण्यासाठी उद्वर्तन असं नाहीये. हे उद्वर्तन आहे ना, तर वेगवेगळ्या पद्धतीचे उद्वर्तन आपण वापरू शकतो. मग जसं आपण वृक्षयोगाचं उद्वर्तन जर का केलं तर शुक्रधराकरला सर्व शरीर व्यापिनी या अर्थाने ज्या वेळेला आपण वापरतो ना, तर तेव्हा शुक्रलत्व म्हणून त्या त्वचेमधनं त्याचा उपयोग होत असतो. तसं काही उद्वर्तन म्हणजे जसं संज्ञास्थापन गणाचं उद्वर्तन जर का केलं ना, तर त्या ठिकाणी असणारं वेदना नष्ट होणं किंवा योग्य संज्ञा प्राप्त होणं या गोष्टी होतात. तसंच काही जी उद्वर्तन आहेत ना, जसं मी आत्ता सांगितलं, की ब्राह्मीचं उद्वर्तन किंवा जटामांसीचं उद्वर्तन हे केल्यानंतर झोप यायला मदत होते. आणि म्हणून इव्हन संज्ञास्थापनामधलं वचेचं सुद्धा उद्वर्तन बरं का. तर त्यामुळे अंघोळ झाल्यानंतर बाळांना वेखंड चोळायची प्रघात आहे आपल्याकडे आणि वेखंड चोळून मग बाळं झोपतात छानपैकी अशा पद्धतीनं. मग इथे कसं आहे, की फार कफहर ही गोष्ट उद्वर्तनाची प्रत्येकच आहे. नाही असं म्हणणार नाही मी. परंतु त्यातल्या द्रव्यांनुसार सुद्धा गोष्टी बदलतील ना, सो त्या दृष्टीने त्याचा विचार आहे. आणि अभ्यंग जसं स्नेहन केल्यानंतर शमन वाताचं होतं. तर तसं उद्वर्तन केल्यानंतर एका प्रकारचा सूदिंग इफेक्ट असतो आणि तसा असल्यामुळे मग झोप येणं ही गोष्ट घडायला लागते. ओके. काही रुग्णांमध्ये रात्रीची झोप झाल्यानंतर सकाळी उठल्यावर खूप शिंकणे, एकामागून शिंका येतात. तर काय विचार करावा? बरोबर आहे. खूप पेशंट जे असतात ना, म्हणजे ते झोपेपेक्षा सुद्धा सकाळी उठल्यानंतर गारवा जरा जरी लागला ना, तरी ते 100 शिंका येतात. तर असे जे लोकं असतात ना, तर त्यांना जनरली इओसिनोफिलिया सापडतो आणि ॲब्सोल्यूट इओसिनोफिल काउंट वगैरे करून घ्यावा किंवा आयजीई करून घ्यावा ह्या पेशंट्समध्ये. बृहदारिद्राखंड हे उत्तम औषध आहे त्याचं. सो जे सकाळी उठून फटाफट शिंकत बसतात, तर त्यांना बृहदारिद्राखंड सलग सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा असं जर चालू केलं आणि त्याच्या बरोबरीने कंटकारी अवलेह जर 2 वेळेला दिला, तर त्याच्यामध्ये ह्या ज्या शिंका येणं आहे ना, ही गोष्ट कमी व्हायला लागते आणि त्याच्या बरोबरीने उठल्या-उठल्या लगेच गॅलरीत जाणं किंवा गारव्यात जाणं अशी गोष्ट थोडीशी टाळायला पाहिजे. म्हणजे जे ट्रिगर पॉइंट्स असतात ना, ते टाळले की मग हे शिंका येणं कमी होऊन जातं. ओके. सो नेक्स्ट टाईम मला असं वाटतं आपला 7वा अध्याय संपून 8वा अध्याय चालू होईल आणि त्याप्रमाणे आपण पुढच्या अध्यायाच्या दृष्टीने हे करायचं. आज मला वाटतं 19 तारीख आहे. तर 20 मार्च तुम्हाला मी याचं टायमिंग दिलेलं होतं. काय म्हणतो वाग्भटाचा आपण असा पहिला अध्याय पाठ करत होतो. तो ज्यांचे पाठ झालेले आहेत ना, तर त्यांनी आपापले साउंड वरती रेकॉर्ड करून तुम्ही मला पाठवलंत तरी चालेल. म्हणजे मग मी ते एकदा ऐकून घेईन. कोणाचे काही जर का याच्यामध्ये फरक असतील उच्चारांमध्ये तर तेही निश्चित सांगता येईल. ओके. सो त्याप्रमाणे आपण आज थांबूया तिथे आणि किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जिवरले पायीकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जैवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लौकी भजिजो आदि पुरुषी अखंडिता आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव
हा होईल दान पसाओ, येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुढचा जो अध्याय पाठांतराला घ्यायचा आहे ना, तर तो आपण मात्राशितीय हाच अध्याय पाठांतराला घेऊयात. आणि त्याच्यात श्लोक आहेत 55. ओके, तो लहान आहे तसा. तो मला असं वाटतं 15 दिवसांमध्ये अध्याय पाठ व्हायला हरकत नाही. तो 20 नंतर मार्च 5 एप्रिल पर्यंत पाठ करायचा आहे. ओके, मात्राशितीय म्हणजे आपण वाचत असताना त्याचा अर्थही समजेल आणि अर्थासोबत पाठांतर पण